जानेवारी महिन्यापासून तुमच्या घरामध्ये लाईट बिल बंद होणार आहे आणि लाईट बिल बंद होऊन तुम्हाला स्मार्ट मीटर बसवलं जाणार आहे. त्या मीटरचे येणार आत्ता काही पुढे तुम्हाला मी तोटे सांगणार आहे की जेणेकरून जो आम आदमी आहे देशातला त्याचे पुढं हाल जे होतं आहे ते आणि जास्त वाढणार आहे. कारण पहिलाच मिडल क्लास ज्या परिस्थितीतून ज्या टॅक्सेसमधून आणि ज्या वातावरणातून गुजरत आहे त्यामध्ये आणि स्मार्ट मीटर ह्याने आणून बसवलेलं आहे. आता जसे मोबाईलच्या रिचार्जला स्टार्टिंगला आपल्याला फ्री दिला जात होता, नंतर त्यानंतर आपल्याकडनं काही पैसे चार्ज केले जात होते 250-300 रुपये. आता त्याची मनमानी चालू झालेली आहे. आता ते त्यांच्या मनानुसार कसा पण त्यांनी रिचार्ज वापरणार फोनचा, किती पण बिलं वाढवणार त्या फोनची, पण त्यांना कोणीही काही बोलू शकत नाही. तसंच बिल आता जे बंद होणार आहे त्याचा तोटा तुम्हाला जे रीडिंग करून जी माणसं म्हणत होती की आम्हाला रीडिंगमध्ये अशा प्रॉब्लेम होत आहेत, अशा प्रॉब्लेम आता पुढं फेस करणार आहे आम्ही, तर ते आता रीडिंगचं तुमचं पूर्ण बंद करून आता त्याच्यापेक्षा खतरनाक टेक्निक त्यांनी काढलेले आहे की तुम्हाला त्यामध्ये प्री रिचार्ज म्हणजे वीज वापरण्या अगोदरच विजेचं तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. आणि हे आम आदमी जे लोक आहेत त्यांच्या खिशांवरती सगळ्यात मोठी कात्री आहे बसलेली. कारण आत्ता लोक कुठं ना कुठं काही ना काही गोष्टी वाचवून कशा ना कशा कंडिशनमध्ये घर चालवतात. इतकी मोठी मिडल क्लास नाही आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांचे पॅकेज नाही म्हटलं तर तुम्हाला महिन्याचं 50-60-70 हजार असं वाटतं सरकारला, पण ग्राउंड लेवलला माणसांच्या एका घरामध्ये एक माणूस कमवतो आणि त्या माणसाची ॲव्हरेज सॅलरी कमीत कमी 7,000 ते 20,000च्या समथिंग असते. त्यातून तो घरदार सगळं चालवतो. आणि असे प्रीपेड रिचार्ज आणून तुम्ही किंवा पुढं जाऊन जर ह्याला पोस्टपेड रिचार्ज केला तुम्ही, तर ह्या प्रीपेड रिचार्जमुळे ऑनलाईनमुळे फायदा काय आणि तोटा काय आहे माहिती आहे का? फायदा तुम्हाला होईल की तुम्हाला तुमची वीज किती वापरली जाईल कळणार, पण त्यावरती जे आत्ता तुम्हाला कळत नव्हतं की ही वीज कुठं वापरली जात आहे, आता तुम्हाला कळणार वीज कुठं वापरली जाते. पण ह्याचा सगळ्यात मोठा तोटा काय आहे की हे वीज वापरल्यानंतर तुम्हाला त्यांनी काय म्हणणार, तुमची वीज संपलेली आहे आणि काही दिवसानंतर काय करणार, त्यांनी विजेच्या रेटमध्ये त्यांनी बढोतरी करणार. आणि ज्यावेळी विजेचा रेट वाढतील त्यावेळी काय होणार, आता जर तुम्हाला 1,000 रुपये बिल येते, नवीन मीटर बसवलं तुम्ही आणि आत्ता तुम्ही नवीन मीटरला रिचार्ज 300-400-500 रुपयापासून चालू केला आणि नंतर जसं पुढं जाईल, जसं ही सगळी योजना यांची जुनी होईल तसं त्यांनी त्याच्यामध्ये वाढीव किमती ॲड करणार. नंतर त्यांनी विजेचा रेट वाढवणार आणि तो रेट वाढवून त्यांनी काय करणार, पुढं तुम्हाला सांगणार की आम्हाला इतक्यावरती आणि जास्त डेव्हलपमेंट करायचे आहे, त्यासाठी आम्ही विजेच्या दरांमध्ये पुढं वाढ करत आहे. म्हणजे आता आम आदमीला जे टॅक्सेस जे होत होते ते टॅक्सेस जाऊन आता वीज बिलाकडून सुद्धा माणसाच्या खिशाला कात्री लागायला आता सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने काय शिकावे काय समजावे ह्यातून की आपण काय गोष्टी करतो आहे, कुणाच्या गोष्टी ऐकतो आहे आणि कशाबद्दल आपण सपोर्ट करतो आहे, ह्या गोष्टी बघाव्यात. कारण पुढं येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचेसुद्धा खिसा किती भरलेला असू दे, या अशा काही गोष्टींमुळे तुमचासुद्धा खिसा खाली होणार आहे.